यावेळेस आम्ही मुंबई ते वेंगुर्ला विमानाने गेलो आणि मोपा एअरपोर्टवर गेलो. मोपा एअरपोर्ट गोव्याला आहे आणि वेंगुर्ल्यापासून जवळ. खूप सुंदर, स्वच्छ आणि सुविधांनी युक्त. वेंगुर्ल्यात खूप छान हिरवीगार झाडं आहेत. नारळी, पोफळी, आंबा, काजू. त्यामुळे परिसर पूर्ण वर्षभर छान हिरवागार असतो. त्याच्यात छान कौलारू घरं. पहिल्या दिवशी हा एक तलाव बघायला आम्ही गेलो. निशाण तलाव असं याचं नाव आहे. त्यानंतर बघण्यासारखं हे ठिकाण म्हणजे वेंगुर्ला कलादालन. माशांचे प्रकार, वेंगुर्ल्यात मिळणारे विविध मासे, तसंच वेंगुर्ल्यातली प्रसिद्ध ठिकाणं यांची छोटी छोटी मॉडेल्स इथे अतिशय सुंदररित्या मांडून ठेवलेली आहेत. ज्यामुळे फक्त हे दालन जरी पाहिलं तरी पूर्ण वेंगुर्ला पाहिल्याचं समाधान मिळतं. वेंगुर्ल्याची खाद्यसंस्कृती, इथे काय खायला मिळेल याबद्दल सविस्तर माहिती आहे. त्यामुळे आपण वेंगुर्ल्यात काय पाहायचं हे पण ठरवू शकतो. वेंगुर्ल्यात नक्की काय काय पाहायचं हे इथे समजल्याने आपली वेंगुर्ला ट्रिप अगदी सार्थकी लागू शकते. इथे तुम्ही 4 चाकी गाडी बुक करू शकता आणि हे सर्व बघू शकता. तसंच रिक्षानेही हे सर्व फिरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या डच वखारीची अवस्था सध्या मात्र अतिशय मोडकळीस आलेली आहे, पण त्याच्या रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. रामेश्वर, सातेरी ही वेंगुर्ल्याची देवस्थानं. नंतरच्या व्हिडिओत तुम्हाला कळेलच, ह्या सगळ्या देवस्थानांना आम्ही भेटी दिल्या आहेत. वेंगुर्ला बंदर हे नेहमीचंच अतिशय प्रिय ठिकाण. यावेळेस वेंगुर्ला दीपगृहही पाहिलं. तिथून समुद्राचा खूपच सुंदर नजारा दिसतो. सातेरी देवी हे वेंगुर्ल्याचं कुलदैवत. त्यानंतर क्रॉफर्ड मार्केट ही छान बाजारपेठ इथे वसवली आहे. इथे तुम्हाला कोकणातील सगळ्या वस्तू मिळू शकतात. त्यानंतर आम्ही पाहिला हा कोंडुरा बीच. हा एक आगळा वेगळा खूपच सुंदर बीच आहे. इथे फारसे पर्यटक येत नाही. कोंडुरा ही चिंद्र खानोलकरांची कादंबरी प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावर निघालेला चित्रपट कोंडुरा हाही प्रसिद्ध आहे. जमल्यास जरूर पहा. इथला निवांत सूर्यास्त आम्ही अनुभवला. काही फोटो काढले आणि मग परतीच्या वाटेला लागलो. तरी पण हे नारळाचं बन परत परत मन तिथे ओढून घेत होतं. कोंडुरा बीचचं सौंदर्य परत परत खुणावत होतं. अजून एकदा नक्की यायचा आम्ही विचार केला आणि निघालो. रेडीच्या गणपतीला जाणारी ही वाट पण इतकी देखणी आहे. आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि हे आहे रेडीच्या गणपतीचं देऊळ. हा द्विभुज गणपती असून त्याची मूर्ती इथे एका व्यक्तीला सापडली आणि त्याच्यानंतर इथेच त्याची स्थापना करण्यात आली. देवळात हे सुंदर शोभिवंत खांब आहे आणि मूर्ती तर इतकी प्रसन्न आहे.
गणपतीनंतर माऊली देवीचं दर्शन घ्यायचं असतं. माऊली देवीचं देऊळ तर अधिकच देखणं आहे. इथे हे सुंदर कोरीव, महिरपी, नक्षीकाम, सजावट, मूर्ती सगळंच काही बघण्यासारखं. आरवली गावातलं हे वेतोबाचं मंदिर. इथली ही मूर्ती विशेष देखणी आहे. वेतोबाला केळीचे घड वाहिले जातात. तसंच नवसाच्या चपला वाहिल्या जातात, ज्या घालून वेतोबा गावाचं रक्षण करतो अशी श्रद्धा आहे. या चपला नंतर झिजलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर पुन्हा एकदा या रम्य वाटेने आम्ही गोव्यात प्रवेश केला, फोर्ट तेरेखोल बघण्यासाठी. फोर्ट तेरेखोल हा आधी किल्ला होता. आता ज्याचं रूपांतर एका हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे. या ठिकाणी आलात तर फोर्ट तेरेखोलला नक्की भेट द्या, कारण इथून दिसणारा नजारा अविस्मरणीय आहे. वेंगुर्ल्यातलं हे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण देऊळ मानसीश्वर. इथे देवाची मूर्ती नाही. इथे लोक नवस बोलतात. हा पण गावाचा रक्षक आहे असं समजलं जातं. आणि नवस पूर्ण झाल्यावर ही अशी झेंड्याची काठी इथे रोवली जाते. वेंगुर्ल्यातला सुप्रसिद्ध बीच म्हणजे सागरेश्वर, आणि सागरेश्वरच्या किनाऱ्यावरच हे सागरेश्वराचं देऊळ आहे, शांत आणि प्रसन्न. सागरेश्वर बीच हाही पाहण्यासारखा आहे. इथेही एक रम्य संध्याकाळ आम्ही घालवली. सागरेश्वर बीच वेंगुर्ला. इथून दूरवर दिसतं आहे ते वेंगुर्ला बंदर. उभादांडा वेंगुर्ला येथील हे गणपतीचं देऊळ फारच सुरेख मूर्ती आणि सुंदर मंदिर. वेंगुर्ल्यात आला तर ही वैशिष्ट्यपूर्ण कांदळवन सफर नक्की करा. स्वामिनी महिला बचत गट ही सफर आपल्याला घडवतो. यात सर्व बायकाच असून
वल्हवणाऱ्या होडीने फिरून आपल्याला ते सर्व कांदळवनाची माहिती देतात. त्यांची प्रॉपर सायंटिफिक नावं, तिथे कुठले मासे असतात, त्यांचा औषधी उपयोग वगैरे सगळी माहिती अतिशय सुंदररित्या ह्या देतात. वेंगुर्ल्यातला हा अजून एक अगदी भला मोठा समुद्रकिनारा, शिरोड्याचा वेळागर बीच. नजर पोहोचत नाही तिथपर्यंत आपल्याला हा समुद्रकिनारा दिसतो. इथे तसंच सागरेश्वर इथेही वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स तुम्हाला करता येतात. वेंगुर्ल्यातलं हे अजून एक वैशिष्ट्य, राऊत काकांची शेव. इथे नेहमी ताजी आणि उत्तम शेव मिळते. 78 वर्षाचे राऊत काका अजूनही स्वतः शेव बनवतात. इथे आम्ही काय काय खाल्लं? भरपूर ताजे मासे, उत्कृष्ट चवीचे आणि विविध प्रकारचे रस, शेवया, तसंच घावणे चटणी, घावणे रस, असे खूप सारे पदार्थ. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.